मराठी मनोरंजन विश्वात सध्या एक नाव गाजत आहे, शरयू सोनावणे. झी मराठी वाहिनीवरील पारू ही मालिका प्रेक्षकांच्या मनात घर करत आहे आणि त्यातील मुख्य पात्र पारू म्हणजे शरयू सोनावणे हिने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. तिच्या साध्या, भोळ्या आणि भावनिक अभिनयाने लाखो प्रेक्षकांच्या मनात स्थान मिळवले आहे. पण शरयू केवळ पारू नाही, तर ती एक अशी अभिनेत्री आहे जिने चित्रपटांपासून ते मालिकेपर्यंत आपली छाप पाडली आहे. तिचे वैयक्तिक आयुष्यही तितकेच रंजक आहे. प्रसिद्ध निर्माता जयंत लाडे यांच्याशी लग्न, 1 वर्ष गुप्त ठेवलेली प्रेमकहाणी आणि सोशल मीडियावर तिच्या आयुष्याचे रंगीत क्षण. आज आपण शरयूच्या संपूर्ण प्रवासाचा आढावा घेणार आहोत. तिचे बालपण, शिक्षण, अभिनय कारकीर्द, वैयक्तिक आयुष्य, पारू मालिकेचे यश आणि भविष्यातील योजना. ही माहिती मी विविध विश्वसनीय स्रोतांवरून जसे की टाइम्स ऑफ इंडिया, लोकसत्ता, रंग मराठी, झी मराठीचे अधिकृत संकेतस्थळ आणि इतर मराठी न्यूज पोर्टल्सवरून संशोधन करून एकत्रित केली आहे. चला शरयूच्या या प्रेरणादायी प्रवासाला सुरुवात करूया. शरयू राजेंद्र सोनावणे यांचा जन्म 25 जून 1995 रोजी मुंबई, महाराष्ट्रात झाला. काही स्रोतांमध्ये जन्मतारीख 12 जानेवारी असा उल्लेख आहे, परंतु बहुतेक स्रोत 25 जून 1995 ची पुष्टी करतात. तिचे कुटुंब मध्यमवर्गीय आहे, ज्यात वडील राजेंद्र सोनावणे आणि आई माधवी सोनावणे यांनी तिला प्रेम आणि संस्काराचा पाया दिला. शरयूला साय सोनावणे नावाची एक बहीण आहे, जी तिच्या आयुष्यातील जवळची मैत्रीण आहे. मुंबईच्या जोगेश्वरी परिसरात शरयूचे बालपण गेले. ती जोगेश्वरी श्रमिक विद्यालयात शिकली, जिथे तिने प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण पूर्ण केले. शाळेत असताना ती सांस्कृतिक कार्यक्रम, नाटके आणि नृत्य स्पर्धांमध्ये सक्रिय सहभागी होती. ती सांगते, शाळेतील नाटके आणि नृत्य स्पर्धा माझ्यासाठी पहिले व्यासपीठ होते. तिथेच मला अभिनयाची गोडी लागली. शरयूला लहानपणापासूनच नृत्याची आवड होती. तिने भरतनाट्यमचे औपचारिक प्रशिक्षण घेतले आहे आणि बॉलिवूडची ज्येष्ठ अभिनेत्री हेमा मालिनी यांच्यासोबत नृत्य करण्याची संधी तिला मिळाली होती. हेमाजींच्या यशोदा कृष्ण या बॅलेट नृत्य नाटिकेत शरयूने कृष्णाची भूमिका साकारली होती. हा अनुभव तिच्यासाठी अविस्मरणीय होता आणि तिच्या अभिनय कारकिर्दीचा पाया घालणारा ठरला. ती सांगते, हेमाजींसोबत काम करणे म्हणजे स्वप्नवत अनुभव होता. त्यांच्या डान्स अकॅडमीतून मला खूप काही शिकायला मिळाले. शिक्षणाच्या बाबतीत शरयूने मुंबईच्या अंधेरी येथील भवन्स कॉलेजमधून वाणिज्य शाखेतून म्हणजेच बीकॉम मधून पदवी प्राप्त केली. कॉलेज जीवनातही ती नाट्य आणि सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये सहभागी होती. तिच्या शिक्षणाचा आणि कला क्षेत्रातील सुरुवातीच्या अनुभवांचा तिच्या करिअरवर मोठा प्रभाव पडला. शिक्षण पूर्ण केल्यानंतर तिने अभिनयाला पूर्णवेळ करिअर म्हणून निवडले. शरयू स्वतःला सायनोफिलिस्ट मानते, म्हणजे कुत्र्यांना प्रेम करणारी व्यक्ती. तिच्या इंस्टाग्रामवर तिच्या पाळीव कुत्र्यांचे फोटो नेहमीच दिसतात. तिच्या छंदांमध्ये नृत्य, वाचन, प्रवास आणि प्राणीप्रेम यांचा समावेश आहे. तिची उंची अंदाजे 5 फूट 4 इंच आहे आणि वजन सुमारे 55 किलो. तिच्या सौंदर्यामागे तिची साधी राहणी, फिटनेस आणि नृत्याची आवड आहे. शरयूचे बालपण साधे पण आनंदी होते. मुंबईच्या गजबजलेल्या वातावरणात वाढलेली ही मुलगी आज मराठी सिनेसृष्टीतली एक चमकणारी तारा आहे. तिच्या कुटुंबाने तिच्या अभिनयाच्या निर्णयाला पूर्ण पाठिंबा दिला. तिचे आईवडील आणि बहीण आजही तिच्या यशात महत्त्वाची भूमिका बजावतात. शरयू सोनावणेची अभिनय कारकीर्द 2015 मध्ये सुरू झाली. तिचा पहिला चित्रपट होता आटली बाटली फुटली, अमोल पाडवे दिग्दर्शित हा बाल चित्रपट. यात शरयूने एका लहान मुलीची भूमिका साकारली. हा चित्रपट बालकांच्या भावविश्वावर आधारित होता आणि शरयूच्या अभिनयाने प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले. ती सांगते, हा माझा पहिला चित्रपट होता आणि त्याने मला इंडस्ट्रीत ओळख मिळवून दिली. हा चित्रपट तिला एका बाल कलाकार म्हणून स्थापित केले आणि तिच्यातील वर्सेटाईल अभिनेत्रीची झलक दाखवली. 2019 मध्ये तिने सूर सपाटा या चित्रपटात सुरेखा ही भूमिका साकारली. हा चित्रपट संगीत, प्रेम आणि कौटुंबिक नातेसंबंधांवर आधारित होता. यात शरयूने अभिनयाची छाप पाडली. सूर सपाटा मराठी सिनेमातील एक सक्सेसफुल प्रोजेक्ट ठरला आणि शरयूला यामुळे चित्रपटसृष्टीत अधिक संधी मिळू लागल्या. या चित्रपटानंतर तिने छोट्या पडद्याकडे वळण्याचा निर्णय घेतला, कारण मराठी टेलिव्हिजनमध्ये तिला अधिक प्रेक्षकांपर्यंत पोहोचता येणार होते. 2020 मध्ये शरयूने झी युवा वाहिनीवरील प्रेम पॉइझन पंगा या मालिकेतून टेलिव्हिजनवर पदार्पण केले. यात तिने जुई ही इच्छाधारी नागिणीची भूमिका साकारली. या मालिकेत ती करण बेंद्रे यांच्यासोबत दिसली. जुईच्या भूमिकेत तिने फॅन्टसी, रोमॅन्स आणि ड्रामाचा संगम सादर केला. ही मालिका तरुण प्रेक्षकांमध्ये खूप लोकप्रिय झाली आणि शरयूला पहिल्यांदा व्यापक ओळख मिळाली. ती म्हणते, जुई ही भूमिका माझ्यासाठी आव्हानात्मक होती,
कारण फॅन्टसी आणि भावनिक दृश्यांचा ताळमेळ साधणे सोपे नव्हते. 2022 मध्ये तिने स्टार प्रवाह वाहिनीवरील पिंकीचा विजय असो या मालिकेत पिंकी ही मुख्य भूमिका साकारली. ही मालिका तिच्या कारकिर्दीतील टर्निंग पॉइंट ठरली. पिंकी ही एक बडबडी, धाडसी आणि कौटुंबिक मुलगी होती जी प्रेक्षकांच्या मनात घर करून गेली. शरयूचा नैसर्गिक अभिनय आणि तिची स्क्रीन प्रेझेन्स यामुळे ही मालिका हिट झाली. ती सांगते, पिंकी मला खूप जवळची वाटली कारण ती माझ्यासारखीच साधी पण स्वप्नाळू आहे. या मालिकेने शरयूला पिंकी म्हणून घराघरात ओळख मिळवून दिली. 2024 मध्ये शरयूला तिची सर्वात मोठी संधी मिळाली. झी मराठीवरील पारू ही मालिका 12 फेब्रुवारी 2024 रोजी सुरू झालेली ही मालिका तेलुगू मालिका मुद्दा मंदारमची अधिकृत रिमेक आहे. यात शरयूने पारू मारुती सेमसे ही मुख्य भूमिका साकारली. पारू ही एक साधी, भोळी आणि कौटुंबिक मुलगी आहे जी श्रीकांत किर्लोस्करच्या कुटुंबात अडकते आणि त्यातील संघर्षांना सामोरे जाते. शरयूचा अभिनय या मालिकेत इतका प्रभावी आहे की मालिका टीआरपीच्या यादीत 15वे स्थानी आहे. मालिकेत तिच्यासोबत प्रसाद जवादे म्हणजे आदित्य, मुग्धा कर्णिक म्हणजे अहिल्यादेवी, विजय पटवर्धन म्हणजे श्रीकांत आणि अनुज साळुंखे म्हणजे प्रीतम यांसारखे कलाकार आहेत. दिग्दर्शक राजू सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली ही मालिका दररोज संध्याकाळी 7:30 वाजता प्रसारित होते आणि झी5 वर उपलब्ध आहे. पारू मालिकेत शरयूचा अभिनय खूपच खास आहे. ती पारूच्या साधेपणातून भावनिक दृश्य उफाळून आणते. मालिकेच्या प्रोमोमध्ये शरयू म्हणते, पारू ही मीच आहे, साधी पण मजबूत. सध्या मालिकेत आदित्य पारूचे लग्न, अनुष्का आणि दिशाचा ट्विस्ट आणि किर्लोस्कर कुटुंबातील वाद हे रोमांचक भाग प्रेक्षकांना खिळवून ठेवत आहेत. शरयूने अलिप्त सारख्या इतर चित्रपटांमध्येही काम केले आहे, पण तिची खरी ओळख मालिकांमधूनच मिळाली. तिच्या कारकिर्दीचा आलेख पाहता ती भविष्यात मोठ्या चित्रपटांसाठी तयार आहे. शरयूचे वैयक्तिक आयुष्य तिच्या कारकिर्दी इतकेच रंजक आहे. ती विवाहित आहे आणि तिचा नवरा आहे जयंत लाडे, मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध निर्माता आणि दिग्दर्शक. जयंतने अ पेइंग गेस्ट, उमेश कामत, पुष्कर श्रोत्री आणि स्पृहा जोशी अभिनीत आणि सूरसपाटा सारखे चित्रपट निर्मित केले आहेत. शरयू आणि जयंत यांची भेट सिनेसृष्टीतच झाली आणि त्यांची मैत्री प्रेमात बदलली. 3 मे 2023 रोजी त्यांचा साखरपुडा आणि लग्न एका खासगी समारंभात झाले. विशेष म्हणजे शरयूने हे लग्न तब्बल 1 वर्ष गुप्त ठेवले. 2024 मध्ये त्यांच्या लग्नाच्या पहिल्या वाढदिवसानिमित्त तिने इंस्टाग्रामवर फोटो शेअर करत ही गोष्ट जाहीर केली. ती म्हणते, मी माझे लग्न खासगीत ठेवले कारण मला वाटले की पारू मालिकेच्या वेळी वैयक्तिक आयुष्य जाहीर केल्यास चाहत्यांचे लक्ष विचलित होईल. तिच्या इंस्टाग्राम पोस्टमध्ये ती लिहिते, अगदी कमी लोकांमध्ये साध्या पद्धतीने आम्ही लग्न केलं आणि आता सांगतेय. लग्नाच्या फोटोंमध्ये शरयू पांढऱ्या साडीत आलियाच्या लग्नाच्या लुक सारखी दिसली. नेटकऱ्यांनी तिला आलियाची कॉपी असे ट्रोल केले, पण तिने हसत मुखाने उत्तर दिले. प्रत्येक मुलीला तिच्या लग्नात सुंदर दिसायचे असते. जयंत हा रोमॅन्टिक नसला तरी शरयूचा खरा आधार आहे. ती म्हणते, जयंत माझा बेस्ट फ्रेंड आहे. तो रोमॅन्टिक नाही पण मला समजून घेणारा आहे. 2024च्या वटपौर्णिमेला शरयूने जयंतसोबत उपवास सोडला आणि त्याचे फोटो शेअर केले. 2025च्या आषाढी एकादशीला ती पंढरपूरला विठ्ठल दर्शनासाठी गेली. जयंतचा वाढदिवस साजरा करताना तिने सासूबाईंच्या औक्षणाचे फोटो शेअर केले, जे चाहत्यांना आवडले. शरयूचा इंस्टाग्राम हँडल @शरयू सोनावणे 211 वर 3000+ फॉलोअर्स आहेत आणि तिचे जयंत सोबतचे फोटो खूपच व्हायरल होतात. तिचे लग्न साधेपणाने झाले. व्हाईट थीम, राजेशाही थाट. ती म्हणते, संसार दोघांचा असतो आणि जयंत माझा खरा आधार आहे. पारू ही शरयूच्या कारकिर्दीतील सर्वात मोठी उपलब्धी आहे. ही मालिका तेलुगू मालिका मुद्दा मंदारमची रिमेक आहे. यात पारू ही साधी मुलगी श्रीकांत किर्लोस्करच्या कुटुंबात येते आणि त्यातील संघर्षांना सामोरे जाते. शरयूचा पारूच्या भूमिकेतील अभिनय प्रेक्षकांना भावला आहे. मालिकेत सध्या आदित्य पारूचे लग्न, अनुष्का आणि दिशाचा ट्विस्ट आणि किर्लोस्कर कुटुंबातील वाद यामुळे प्रेक्षक खिळवून ठेवत आहेत. शरयू म्हणते, पारू ही भूमिका माझ्यासाठी खास आहे कारण ती साधी आहे पण तिच्यात खूप ताकद आहे. मालिका टीआरपीच्या यादीत टॉप 15 मध्ये आहे. प्रोमोमध्ये शरयू म्हणते, एक मोठा ट्विस्ट येणार आहे. काही प्रेक्षकांनी मालिकेतील काही सीन्स ट्रोल केले पण एकूणच ती हिट आहे. लक्ष्मी निवास मालिकेसोबतचा महासंगम आणि पारूचे ब्रँड अँबॅसेडर होण्याचे सीन प्रेक्षकांना आवडले. शरयू फिटनेसवर खूप लक्ष देते. ती इंद्रायणी भात, डाळ, भाज्या आणि सूपचा समावेश असलेला डाएट फॉलो करते. ती म्हणते, फिटनेस ही माझी ताकद आहे. तिच्या इंस्टाग्रामवर पैठणी साडीतील फोटोशूट्स खूपच लोकप्रिय आहेत. अभिनेत्री प्राप्ती रेड्डीने तिच्या एका फोटोवर सुंदर अशी कमेंट केली होती. शरयू भविष्यात मोठे चित्रपटात काम करण्यास उत्सुक आहे. तिची प्रेरणा आहे हेमा मालिनी आणि मराठी अभिनेत्री सायली संजीव, तेजस्विनी पंडित. ती म्हणते, अभिनय माझे जीवन आहे आणि मी नेहमी नवीन आव्हाने स्वीकारेन. त्यांची मैत्री हळूहळू प्रेमात बदलली. शरयू एका मुलाखतीत म्हणाली होती,
जयंत माझा सर्वात जवळचा मित्र आहे. तो रोमॅन्टिक नसला तरी मला समजून घेणारा आहे. त्यांचे लग्न साधेपणाने, पांढऱ्या थीमसह आणि राजेशाही थाटात झाले. शरयूने शेअर केलेल्या फोटोंमध्ये ती पांढऱ्या साडीत दिसली, ज्याची तुलना नेटकऱ्यांनी आलिया भट्टच्या लग्नाच्या लुकशी केली. जयंत यांनीही साध्या पण आकर्षक शेरवानीत लग्न केले. शरयू आणि जयंत यांचे नाते मैत्रीवर आधारित आहे. शरयू म्हणते, जयंत माझा आधार आहे. तो माझ्या करिअरला नेहमीच प्रोत्साहन देतो. 2024च्या वटपौर्णिमेला शरयूने जयंतसोबत उपवास सोडल्याचे फोटो शेअर केले. 2025च्या आषाढी एकादशीला दोघे पंढरपूरला विठ्ठल दर्शनासाठी गेले होते. जयंतच्या वाढदिवसाला शरयूने सासूबाईंच्या औक्षणाचे फोटो शेअर केले, जे चाहत्यांना खूप आवडले. या सर्व गोष्टींवरून जयंत आणि शरयू यांचे नाते प्रेमळ आणि विश्वासावर आधारित आहे हे स्पष्ट होते. जयंत लाडे हे मराठी सिनेसृष्टीतील एक यशस्वी निर्माता आणि दिग्दर्शक आहेत. त्यांनी अनेक चित्रपट आणि नाटकांच्या निर्मितीत महत्त्वाची भूमिका बजावली आहे. त्यांच्या उल्लेखनीय कामांपैकी काही खालीलप्रमाणे आहेत. अ पेईंग गेस्ट 2016 हा मराठी चित्रपट जयंत लाडे यांनी निर्मित केला होता. यात उमेश कामत, पुष्कर श्रोत्री आणि स्पृहा जोशी यांच्या मुख्य भूमिका होत्या. हा चित्रपट एक विनोदी कथा होता, ज्याला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. जयंत यांनी या चित्रपटाच्या निर्मितीत आपली व्यावसायिक कौशल्य दाखवली. सूरसपाटा 2019 या चित्रपटात शरयू सोनावणेने सुरेखा ही भूमिका साकारली होती आणि जयंत लाडे यांनी निर्माता म्हणून काम केले होते. हा चित्रपट संगीत, प्रेम आणि कौटुंबिक नातेसंबंधांवर आधारित होता. यात शरयू आणि जयंत यांचे प्रोफेशनल नातेही दिसून येते, कारण त्यांची भेट याच चित्रपटाच्या सेटवर झाली होती. इतर प्रकल्प. जयंत यांनी अनेक मराठी नाटकं आणि शॉर्ट फिल्म्सच्या निर्मितीतही योगदान दिले आहे. त्यांचे दिग्दर्शन आणि निर्मिती कौशल्य मराठी सिनेसृष्टीत मान्यता प्राप्त आहे. काही न्यूज पोर्टल्सनुसार जयंत सध्या एका नवीन चित्रपटावर काम करत आहेत, ज्याची घोषणा लवकरच होऊ शकते. मात्र याबाबत अधिकृत माहिती अद्याप उपलब्ध नाही. जयंत यांचे निर्मिती आणि दिग्दर्शनातील काम प्रामुख्याने मराठी चित्रपट आणि नाटकांवर केंद्रित आहे. ते व्यावसायिकदृष्ट्या यशस्वी असूनही कमी प्रोफाईल ठेवणे पसंत करतात. शरयूच्या मते, जयंतला सिनेसृष्टीतील काम आवडते, पण तो प्रसिद्धीपासून दूर राहतो. जयंत आणि शरयू यांचे नाते केवळ वैयक्तिकच नाही, तर व्यावसायिकदृष्ट्याही महत्त्वाचे आहे. सूरसपाटा चित्रपटात त्यांनी एकत्र काम केले, जिथे जयंत निर्माता आणि शरयू अभिनेत्री होती. या चित्रपटादरम्यानच त्यांचे नाते दृढ झाले. शरयू सांगते, जयंत माझ्या अभिनयाला नेहमीच प्रोत्साहन देतो. तो माझ्या भूमिकांसाठी तयार करतो आणि स्क्रिप्ट समजावून सांगतो. जयंत यांनी शरयूच्या पारू मालिकेच्या यशातही अप्रत्यक्ष योगदान दिले आहे. शरयूने एका मुलाखतीत सांगितले आहे की जयंत माझ्या प्रत्येक सीनवर चर्चा करतो आणि मला सल्ला देतो. त्याच्यामुळे माझा आत्मविश्वास वाढला. दोघेही मराठी सिनेसृष्टीत आपापल्या क्षेत्रात यशस्वी आहेत आणि एकमेकांना पूरक ठरतात. जयंत लाडे स्वतः सोशल मीडियावर फारसे सक्रिय नाहीत. त्यांचे स्वतःचे अधिकृत इंस्टाग्राम किंवा ट्विटर हँडल उपलब्ध नाही. मात्र शरयूच्या इंस्टाग्रामवर म्हणजेच @शरयूसोनावणे2 वर त्यांचे अनेक फोटो पाहायला मिळतात. चाहत्यांना त्यांचे साधीपण आणि शरयूसोबतचे प्रेमळ क्षण आवडतात. 2024 मध्ये शरयूने लग्न जाहीर केल्यानंतर चाहत्यांनी जयंत यांना शुभेच्छा दिल्या. एका चाहत्याने कॉमेंट केली, शरयू आणि जयंत यांची जोडी खूपच छान आहे. शरयूने अनेक मुलाखतींमध्ये जयंत यांच्याबद्दल सांगितले आहे की ते रोमॅन्टिक नसले तरी अत्यंत समजूतदार आणि प्रामाणिक व्यक्ती आहेत. ती म्हणते, जयंत मला प्रत्येक गोष्टीत सपोर्ट करतो. तो माझ्या करिअरला प्राधान्य देतो आणि माझ्या स्वप्नांना पाठिंबा देतो. जयंत यांना चित्रपट आणि नाटकांबरोबरच प्रवासाचीही आवड आहे. शरयू आणि जयंत अनेकदा एकत्र सुट्ट्यांवर जातात, ज्याचे फोटो शरयू शेअर करते. उदाहरणार्थ 2025च्या गणपती उत्सवात त्यांनी एकत्र गणपती दर्शन केले, ज्याचे फोटो व्हायरल झाले. जयंत लाडे सध्या मराठी सिनेसृष्टीतील नवीन प्रकल्पांवर काम करत आहेत. काही न्यूज पोर्टल्सनुसार ते एका मोठ्या चित्रपटाच्या निर्मितीवर लक्ष केंद्रित करत आहेत, ज्याची शरयू ही भूमिका साकारू शकते. मात्र याबाबत अधिकृत माहिती अद्याप उपलब्ध नाही. जयंत आणि शरयू दोघेही मराठी सिनेसृष्टीत आपली छाप पाडण्यासाठी सतत प्रयत्नशील आहेत. जयंत यांचा निर्माता म्हणून अनुभव आणि शरयूचा अभिनय यामुळे त्यांची जोडी भविष्यात आणखी यशस्वी होईल अशी अपेक्षा आहे. जयंत लाडे हे मराठी सिनेसृष्टीतील एक यशस्वी निर्माता आणि दिग्दर्शक आहेत, ज्यांनी आपल्या कामाने आणि शरयूसोबतच्या नात्याने प्रेक्षकांचं मन जिंकले आहे. त्यांचे साधेपण, प्रामाणिकपणा आणि शरयूसाठीचा आधार यामुळे ते चाहत्यांमध्ये लोकप्रिय आहेत. शरयू आणि जयंत यांची जोडी खऱ्या अर्थाने प्रेरणादायी आहे.